अगदी दर्जेदार सामना तो आपल्या भेटीला आलाय. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच, पहिलाच बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड करतोय, एक सिंगल ही धावफलकावर जोडली गेली. ज्या एकेरी धावेने डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात, पहिली एक धाव धावफलकावर जोडली गेली. धावफलकाचा श्री गणेश तो इथे होत असताना पाहतोय. नांदगडीपाडा संघ पहिल्यांदा बॅटिंग करतोय. नाणेफेक जिंकून द्वारकामाई चिखलपाडा या टीमनं जर आपण पाहिलं तर तिथे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेचा बॉल त्याला उडवलंय आणि फेकून दिलंय ओव्हर दी लॉंग ऑफ, सीमा रेषा पार, षटकार. धन्यवाद. अगदी दुसऱ्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. बॅटर आपण पाहत आहेत करण किणी, 6 धावेने अकाउंट ओपन केलं. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न राहिला होता आणि हा चांगला बॉल जो पाहायला मिळाला. अक्षय सर, 3 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 7 फलकावरती आहे. सामना 5 षटकांचा आहे. दुसऱ्या फेरीतील क्रिकेट आपण पाहत आहेत. एका साईडनं द्वारकामाई चिखलपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळत आहेत नांदगडीपाडा 11. निश्चित 5 ओव्हरची मॅच आहे, मात्र टोटल मध्ये फरक नाही होत. जेव्हा 6 ओव्हर आणि 5 ओव्हरच्या मॅच होतात ना, तिथेही 70-75च रन अपेक्षित असतात. कारण जेवढ्या ओव्हर कमी तेवढी आक्रमकता जास्त. चांगला बॉल अगदी टार्गेटवर सेट केला होता. पंचांच्या मनामध्ये कुठलाही संदेह नाहीये. बोट आकाशाकडे जाईल, त्या बोटाप्रमाणे सरळ फलंदाजाला तंबूकडे जावं लागेल. विकेट क्रमांक 1, एक तुम्हारी तो एक हमारी. अगदी दर्जेदार रिटर्न दिलं इथे गोलंदाजाच्या वतीनं. माघारी परतवलंय बॅटरला. विकेटचं बदल खेळाडू बाद. धन्यवाद. चौथ्या बॉलवरती विकेट पाहायला मिळाला. अतिशय चांगला आणि दर्जेदार चेंडू जो पाहायला मिळतोय. P1चं षटक हाताळतोय तो म्हणजेच जयेश घरत. अतिशय चांगला गोलंदाज आणि खऱ्या अर्थाने प्रत्येकाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं जमत नसतं, हे देखील आपण पाहिलंय. चेंडू नवा असतो, त्याच्यावरती कापूस असतो आणि नवीन चेंडूने चांगली स्टार्ट देणारा गोलंदाज अर्थात जयेश घरत यांची गोलंदाजी. 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या आहे 7. एक गडी बाद. न्यू बॅटर, वन डाऊन मॅन पाहायला मिळतोय. कौशल घरत या ठिकाणी आलाय बॅटिंग ॲट नंबर 3. जयेश जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि अगदी चांगला मारा तो त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळालाय. इथे मात्र पायावरचा बॉल होता. स्क्वेअर मध्ये खेळण्याचा इरादा दर्शवला गेला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, अगदी फ्रंट ऑफ द स्क्वेअर होता. त्यानंतर बाकवडला गेला आणि तिथे बॉलला जोपर्यंत उचललं, धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते 8 या आकड्यावर. 8 लागलेत. वाट लावायची वेळ आहे, कारण प्रत्येकानं जिंकण्याचं स्वप्न पाहिलंय. त्यापैकी एकाचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आता पहिले 8 टीम होत्या, त्यामधल्या 4 राहिल्या. 4 मधल्या 2 राहते आणि 2 पैकी एकाचं स्वप्न ते संध्याकाळी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे एकमेकावर मात करतच पुढे जावं लागेल. जयेशनं आतापर्यंत 5 बॉलमध्ये 8 धावा खर्च करताना एक महत्वपूर्ण विकेट आपल्या नावावर केली आहे. तो जयेश शेवटचा बॉल घेऊन इथे मात्र फुलटॉस बनवून खेळलाय. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या दिशेनं. जमिनीशी घरंगळ बॉल वेगानं चाललाय. सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4. एक दर्जेदार फटका शेवटच्या बॉलवर आलाय. चौकार 4. धन्यवाद. धन्यवाद सुभाषजी कदम साहेब. अतिशय चांगलं गाणं अक्षय सर. आणि हे ब्रँड व्हॅल्यू आहे रॉकी ग्रुपची. असं म्हणतात ना की नाव असं करा की नाव घेतल्यानंतर आपल्या क्षेत्राचं नाव झालं पाहिजे.
ज्याप्रमाणे आपण नाव घेतो अमिताभ बच्चन, आपल्या समोर क्षेत्र येतं अभिनय. आपण नाव घेतो भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर, आपल्या समोर क्षेत्र येतं क्रिकेट. आपण नाव घेतो लता दीदी, यांचं क्षेत्र येतं गायन. आपण नाव घेतो अजय अतुल, आपल्या समोर क्षेत्र येतं संगीत. त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा रॉकी ग्रुपचं नाव आपण घेतो तेव्हा तेव्हा रॉकी ग्रुप चषक आणि त्यांच्या माध्यमातून जी समाजसेवा आपण या ठिकाणी पाहतो, ही ब्रँड व्हॅल्यू निर्माण करताना पाहायला मिळत आहेत रॉकी ग्रुप. त्यांना असेल सलाम. जाऊया सेकंड ओव्हरमध्ये पहिला बॉल. ऑन साइडला अतिशय चांगला फटका आहे. वॅकेंट एरिया, बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. रॉकी ग्रुप चषक चौकार 4. थँक्यू. की आपण स्वागत सनातन सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी रॉकी दादा यांना विनंती करेन, आपण आदरणीय सन्माननीय सुजनजी पाटील साहेब यांचे यथोचित सनातन सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. हर्षला मी विनंती करेन, हर्ष आपण कॅश प्राइज आपल्याला आलेले आहे 200 रुपये दत्तात्रय पाटील साहेब यांच्या वतीने, ते आपण सन्मानाने आपण घेऊन जायचंय. या आपण रॉकी दादा यांच्या शुभ हस्ते यथोचित सनातन सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. अगदी एक सुंदर व्यक्तिमत्व ज्यांनी या स्पर्धेला टी शर्ट्स मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे दिलेले आहेत रंगी बेरंगी कलरफुल प्रिंट टी शर्ट. या स्पर्धेची गोड आठवण, जो सन्मान चिन्ह आपण पाहत आहेत, सनातन सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. थँक्यू व्हेरी मच. त्यांच्या समवेत राहुलजी मोहिते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत. आणि यावेळेला सनातन सन्मान रॉकी दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण सनातन सन्मान या ठिकाणी करीत आहोत. राहुलजी मोहिते साहेब त्यांचं यथोचित सनातन सन्मान या आपण करूया. दरम्यान मॅच सुद्धा सुरू आहे, परंतु पाहुणे मंडळी अमूल्य वेळ काढत या स्पर्धेला उपस्थित झाले, त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत. हर्ष घरत आपण यायचंय. हर्ष आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. O2 कॉमेंट्री बॉक्स अक्षयजी पांडव आणि राहुलजी धानवा या आपण आवाज ऐकूया. महत्वाच्या विकेट्स त्या इथे मैदानात संपादित होत असताना पाहायला मिळाल्यात. आतापर्यंत या ओव्हरचे 2 बॉल झालेत आणि त्यामध्ये एक महत्वपूर्ण विकेट ती आपल्या नावावर केली. प्रांजल जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय, पहिल्या बॉलवर बाउंड्री ती त्याला खावी लागली होती, मात्र त्या बाउंड्री नंतर अगदी दर्जेदार गोलंदाजी, अगदी चोख प्रतिउत्तर. आपण ज्याला म्हणतो ना की चोख प्रतिउत्तर नुसते फलंदाज देत नाही, चोख प्रतिउत्तर गोलंदाजही देतात. आपल्या गोलंदाजीनं आपल्या चांगल्या बॉलला एखाद्या चेंडूवर चौकार आला किंवा षटकार आला, त्यानंतर लगेचच त्या फलंदाजाला माघारी परतवणं ते चोख प्रतिउत्तर असतं. आणि इथे गोलंदाजाकडनं चोख प्रतिउत्तर ते आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 16 आहे. 2 विकेटच्या पतनानंतर 1.2चा खेळ झालाय. चांगला बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर कट झाला, आतल्या बाजूने आला, फलंदाजाला बीट करताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला एक निर्धाव चेंडू, तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी योग्य टप्प्यावरची गोलंदाजी ती सध्या आपण इथे अनुभवतोय. हे बघा, ऑफ्टमोर पडला होता आणि हलकासा कट होता, आता आला होता. चेंडूवर फिंगर रोल केले होते. कट करताना आतल्या बाजूने खेचताना हा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये नेलाय. फुल टॉस होता यावेळेस, मात्र तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. पंचांकडे 9चा इशारा आलाय. भीमर बॉल तो इथे पाहायला मिळालाय. सर्व काही योग्यतेनं सुरू होतं. अचानक एक भीमर बॉल तिथे येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 17. षटक क्रमांक 2चा खेळ तो सध्या प्रगतीपथावर आहे. 3 सायरन वाजलाय म्हणजे फ्री हिट आहे. बघूया या पुढच्या बॉलवर फ्री हिटचा कशा पद्धतीने फायदा घेतला जाईल. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा बॅटमध्ये मिडल नाहीये, मिडल ऑफ द बॅट खेळणं राहुल खूप महत्वाचं आहे. इथे जर आपण पाहिलं तर फटके खेळताना बॅटच्या साईडच्या अंगाला लागताना ते जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच सर, आणि म्हणूनच धावा येत नाहीयेत या ओव्हरमध्ये. प्रांजल पाटील यांची अतिशय चांगली आणि दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर चौकार आला, परंतु तदनंतर त्याने विकेटने कमबॅक केलं. पुन्हा निर्धाव चेंडू, पुन्हा नो बॉल आणि पुन्हा निर्धाव, आणि तोच प्रांजल पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळी बॅटची एज, परंतु या ठिकाणी हा झेल सुटला आणि जीवदान मिळालंय. आता संधी आहे आणि संधीचं सोनं
हे करावं लागतं. म्हणतात ना, संधी प्रत्येकाला मिळत नाही आणि ज्याला मिळते त्याला संधीचं सोनं करता येत नाही. पण म्हणतात ना, की ज्याप्रमाणे समुद्र असतो, काही जण समुद्रामधून मोती काढतात, काही जण समुद्रामधून मासे काढतात, तर काही जण फक्त आणि फक्त आपले पाय ओले करतात. क्रिकेट आणि आयुष्यही सेम आहे. तुम्ही काय घेता, तुम्ही कधी आणि केव्हा संधीचं सोनं करता, हे असतं महत्वाचं. पुन्हा प्रांजल पाटीलचा पुढील बॉल. यावेळेस आक्रमण केलंय, सरळ उडवलाय, लॉफ्टेड स्टेट ड्राईव्ह आहे. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन्स. RG ट्रॉफी चौकार 4. पालघर जिल्ह्यात फेमस आहे लय मी कोडारे गाव. हे पालघर जिल्ह्यात तिथं रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय, रॉकी ग्रुपचं नाव. काय कटूजी अगदी तीच रॉकी ग्रुपची दर्जेदार स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतोय. अगदी लाजवाब आयोजन नियोजन या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. अगदी अप्रतिम विचार या स्पर्धेच्या माध्यमातून तेही पाहायला मिळतात. कारण एक कलर थीम आहे जी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. कलर थीम जी आपल्याला पालघर जिल्ह्यात खूप नाहीच्या बरोबर असं म्हणू शकतो आपण. एरवी अन्य स्पर्धांमध्ये जाल तर तुम्हाला जे बॅनर्स आहेत ते वेगवेगळ्या कलर्सचे मैदानावर पाहायला मिळतात. मात्र इथे त्या गोष्टीची विशेष काळजी घेतली आहे. या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्या खूप महत्त्वाच्या असतात. तुमची एक थीम असते, त्या थीम बरोबर तुम्ही पुढे जाता, मग तुम्हाला एक वेगळं नाव लौकिक मिळतं. आणि या स्पर्धेत विशेष एक कलर थीम आहे, एक त्यांची वेगळा कलर या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांच्या वतीनं वापरला गेलाय. यावेळेचा बॉल त्याला उडवलाय, उंची तर खूप गाठली आहे, लांबी किती, क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि एक चांगला कॅच तिथे कॅरी झालाय. विकेट मिळेल, माघारी परतावं लागेल. विकेट क्रमांक जयेश घरत एक उत्कृष्ट गोलंदाज आणि विकेट टेकर गोलंदाज चिखलपाडा टीमचा एक पाहायला मिळतोय. आदरणीय दीपेशजी पाटील सर कोकणेर, आदरणीय कुशलजी राऊत सर अल्लाळी, आदरणीय शैलेशजी भोईर साहेब अल्लाळी आणि राजेशजी भोईर साहेब दनसार यांच्या माध्यमातून RG ट्रॉफीसाठी शुभेच्छा येत आहेत. थँक्यू व्हेरी मच. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ते मॅचचा आनंद घेत आहेत. विकेट क्रमांक 3 पाहायला मिळाला पहिल्याच बॉलवरती आणि तदनंतर न्यू बॅटर जो 5व्या क्रमांकावरती येतोय अभिजित किणी. आता मात्र जबाबदारी घ्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि एक हेल्दी टोटल या ठिकाणी तुम्हाला करावी लागेल प्रथम फलंदाजी करताना. पुन्हा पुढील बॉल. यावेळेस आक्रमण केलंय, पूल सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल आलाय RG ट्रॉफी. मागच्या बॉलवर अक्षय सर विकेट गेला, परंतु मला माहिती नाहीये, मी मैदानाच्या आत जाऊन माझा स्वाभाविक खेळ खेळणार, हेच केलंय फलंदाज अभिजित किणीनं. आणि गरज सुद्धा आहे ना, ही 5 ओव्हरची मॅच आहे. इथे एक धावसंख्येचा डोंगर तो तुम्हाला उभा करायचा आहे. वेळ नाहीये तुमच्याकडे. मैदानामध्ये आल्यानंतर तुम्हाला लगेचच मोठे फटके खेळणं गरजेचं आहे आणि तेच करतोय अभिजित. मैदानात आल्या आल्या अगदी एक दमदार हिट त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालाय. गरज होती एक मोठा फटका येण्याची आणि तो मोठा फटका त्याच्या बॅटमधनं आलाय. 3 विकेट जरी गेल्या असल्या तरी त्या विकेटचा आमच्या डावावर फार प्रभाव नाहीये हे सांगत असताना अभिजित यावेळेस मात्र कमी गतीनं तिथे गतीमध्ये परिवर्तन केलं. स्लोवर 1 चा वापर तो आपल्याला पाहायला मिळते. व्हेरिएशन्स सध्याचं जे अत्याधुनिक क्रिकेट आहे, जे फास्ट क्रिकेट आहे ना, त्यामध्ये व्हेरिएशन्स करणं हे गोलंदाजाकरता खूप महत्वाचं असतं. आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी चांगलं व्हेरिएशन ते पाहायला मिळालं. गतीमध्ये परिवर्तन केलं, मात्र फलंदाजाला ओळखू दिलं नाही. यावेळेस मात्र हा बॉल डाव्याष्टीवर राहिला, तिकडनं अतिरिक्त बाहेर निघतोय. पंच आमच्याशी जोडले गेले, इशारा आलाय हा वाईड आहे, अतिरिक्त बाहेर राहतोय डाव्याष्टीच्या बाहेर, त्यामुळे दंडित केलं गेलंय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 28 धावा या राफलकावर आहेत. यावेळेस मात्र चांगला बॉल, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, त्याबरोबर आपली बोट त्या चेंडूवर फिरवली होती
जर आपण पाहिलं तर उजवीकडनं डावीकडे ही बोटं फिरवली आणि त्यामुळे बॉल हा थोडासा बाहेरच्या बाजूने निघताना आपल्याला पाहायला मिळाला, त्यामुळे फलंदाज तो शांत राहिला. चांगली गोलंदाजी करतोय जयेश, अचूक टप्प्यावर मारा करतोय. यावेळेस मात्र यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, हे इथे जयेशनं सांगितलंय. फलंदाज अभिजितला पहिल्या बॉलवर षटकार खेळलाय म्हणून काय झालं, त्यानंतर मला माझी गुणवत्ता दाखवायची आहे, रोखून धरायचंय, रोखूनही धरलं आणि बादही करून दाखवलं. विकेटचं पतन, खेळाडू बाद. म्हणून जयेश घरत यांच्याकडे पाहिलं जातं षटकार आल्यानंतरचं कमबॅक. आणि अक्षय सर तुम्ही सांगितलं की मिश्रण केलं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन ऑफ बॉलर. विविधता हे गोलंदाजाचं अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्र आहे आणि तेच पाहायला मिळालं. जेव्हा आपण टेस्ट क्रिकेट सामना पाहतो तेव्हा गोलंदाज काय करतो तर एकाच टप्प्यावरती 4 ते 5 चेंडू डिलिव्हर करतो आणि तदनंतर विकेट मिळवतो. ओडीआय क्रिकेटमध्ये 2 ते 3 चेंडू एकाच टप्प्यावर, तदनंतर T20 क्रिकेट आणि तदनंतर आहे टेनिस बॉलचं शॉर्ट टर्म क्रिकेट. प्रत्येक चेंडू मागे असतं व्हेरिएशन व्हेरिएशन आणि फक्त व्हेरिएशन तेच केलंय. चेंडूला दोन्ही साईडनं वळवणं, हळूवार चेंडू हाताळणं, तदनंतर क्विक बॉल हाताळणं, या सर्व काही कला कौशल्य पाहायला मिळालं. जयेश घरत यांची उत्कृष्ट गोलंदाजी, मॅन विथ द गोल्डन आर्म. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण होतोय. धावफलकावरती 28 धाबा आहेत. घेऊया छोटासा डीजे ब्रेक, लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. अगदी संमिश्र खेळ राहिला. पहिल्या 3 ओव्हरचा जर आपण विचार केला तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये रन्सही आल्यात, विकेटही गेल्यात. म्हणजे गोलंदाजांनीही आपला प्रभाव दाखवला आणि फलंदाजांनाही जिथे मोकळीक मिळाली तिथे चांगले फटके खेळताना धावसंख्या धावफलकावर उभी केली. लहान दगडी पाडा संघ पहिल्यांदा बॅटिंग करत असताना सध्या 27 धावसंख्येवर आहे. 4 विकेटच्या पतनानंतर प्रोजेक्टेड स्कोर त्यावर जर आपण लक्ष टाकलं तर तो 45 आणि 50च्या मधोमध दाखवतोय. म्हणजे तो पोषक आहे असं म्हणता येणार नाही. इथनं थोडासा गिअर चेंज करावा लागेल. मोठे फटके ते मैदानाच्या आतनं पेशकश करावे लागतील. आशिष मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल तो खेळलाय म्हणजे सेट आहे. काही काळ त्याने मैदानाच्या आतमध्ये घालवलाय आणि त्याला इथे आक्रमकता अंतिमच्या 2 ओव्हरमध्ये मैदानाच्या आतनं दाखवावी लागेल. फुलटॉस होता आणि त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा इरादा दर्शवलाय. तिथे क्षेत्ररक्षक अगदी कमालीचं प्रदर्शन, दर्जेदार फिल्डिंग करतोय. झेल जरी झाला नसला तरी चेंडूला सीमारेषे पलीकडे जाण्यापासून रोखतोय. तिथे अगदी चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर रन्स मध्ये वाढ झाली. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता पुढे सरकत असताना 30 या आकड्यावर षटक क्रमांक 4चा खेळ तो प्रगती पथावर आलाय. अंकुश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, समोर आशिष. तीच बॅटल पुण्याच एकदा रंगत असताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी चांगला बॉल अगदी पुढे खेळवला, थोडासा खाली राहिला आणि विकेट किपर जाण्यामध्ये गेला. चांगले कमबॅक इथे अंकुशकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अंकुश घरतच्या माध्यमातून. डाव्या हाताचा गोलंदाज, त्याच्यावरती आक्रमण केलंय. का मी शांत आहे हेच त्याने दर्शवलं आणि ही होती वादळापूर्वीची शांतता. कारण की पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली आणि दर्जेदार फलंदाजी केली होती आशिष किणीनं आणि आज देखील या दुसऱ्या सामन्यामध्ये तो चांगली फलंदाजी करतोय. संघ या ठिकाणी संघर्ष करत आहे, स्वतःही संघर्ष करतोय, परंतु संघर्षाचा षटकार धावसंख्या 6 ने फ्लाय झाली आणि जाऊन पोहोचली 36 धावा. 3 बॉलचा खेळ पाहायला मिळतोय. पुन्हा गोलंदाज अंकुश. फुल टॉस आणि फुल टोल वसूल करणारा हा जातोय डीप फॉरवर्ड लेगला, सलामी देणारा RG ट्रॉफी. षटकार 6.
देखकर किनारे पर घर मत बसा देना मैं समंदर हो लोट कर वापस जरूर आऊंगा. अक्षय सर बघा, तो 5 बॉल मध्ये फक्त 4 धावसंख्येवरती खेळत होता, परंतु मागील 2 चेंडू आणि 2 षटकार. काय म्हणाल? निश्चित म्हणूनच म्हणतो ना मी की क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. इथे जर आपण पाहिलं तर आपली कुवत मैदानात दाखवली. फेअर बॉलचा इशारा आलाय इथे. हा ज्युसी फुलटॉस होता, षटकार आलाय. तिथे आपली कुवत दाखवली, मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला, थोडासा स्ट्रगल होता, तो समाप्त केला. आणि जी वेळ त्यानं घेतली होती ना मैदानामध्ये, ती वेळ त्यानं का घेतली आहे ते आपल्या 2 षटकारांच्या मदतीनं मैदानाच्या आतनं सांगितलं. 4 बॉलचा खेळ झालाय 41. चांगला बॉल यावेळेस मात्र फिरवलं, चकवलं. मॅजिशियन जी कामगिरी आहे ना ती फक्त लहान मुलांना आनंद देण्याकरता नसते, ती क्रिकेटच्या मैदानात फलंदाजांना बीट करण्याकरताही करावी लागते. आणि इथे तेच मॅजिशियनचं काम गोलंदाजीच्या माध्यमातून अंकुश करतोय. अगदी चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र लोवर फुल टॉस ऑन साइडला वळवला, क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर, जोपर्यंत उचलला एक सिंगल, ती दाफलकावर जोडली गेली. दबर करता कॉलिंग, दोघांमध्ये कॉलिंगची गडबड आणि तिथे विकेट मिळेल. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आल्या आणि त्यामुळे हा अपघात झालाय. विकेट मिळतीये, माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बटन, खेळाडू बाद. तो या ठिकाणी पाहायला मिळाला. ही धावांची गती पाहायला मिळते. 43 धाव फलकावरती आहेत आणि आता शेवटचं आणि अंतिम षटक. या अंतिम षटकामध्ये काय घडणार? आपण नेहमीच ग्रामीण भाषेमध्ये म्हणतो की शेवटचं षटक हे हाणामारीचं आणि मारामारीचं असतं आणि सर्वाधिक धावा या शेवटच्या षटकामध्ये येत असतात. परंतु यावेळेस कशा अनुषंगाने फलंदाजी आणि गोलंदाजी करतील या ठिकाणी खेळाडू वर्ग. अतिशय प्रेक्षकांची चांगली साथ मिळते आणि म्हणतात ना की प्रेक्षक कोणी एका टीमचे नसतात, तर प्रेक्षक असतात क्रिकेटचे दिवाणे. आणि प्रेक्षकांना काय हवं असतं तर फलंदाजाकडून चांगली फलंदाजी, गोलंदाजाकडून चांगली कामगिरी आणि फिल्डर करून चांगली कामगिरी. आणि यासाठी मात्र सुट्टी टाकून, आपल्या घरी खोटं नातं बोलून, कॉलेजला सुट्टी घेऊन आणि प्रेक्षक राजे यासाठी येतात मॅचचा आनंद घेण्यासाठी. शेवटचं आणि अंतिम षटक गोलंदाज मार्कवर येतोय. गोलंदाज पहिला बॉल इथे अंकुशचा हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तो बॉलला जज करतोय आणि इथे कॅच टिपला गेलाय, माघारी परतवलं गेलं बॅटरला. विकेटचं बदल होतंय, खेळाडू बाद. शेवटच्या बॉलवर जी कॉलिंग मध्ये गडबड होती ना, त्यानं या मॅच मध्येही खूप मोठी गडबड झाली असं म्हणावं लागेल. कारण तिथे महत्वाचा जो सेट बॅटर होता, जो चांगल्या पद्धतीने धावा जोडत होता,
त्याला कुठेतरी माघारी परतवलं गेलं आणि त्यानंतर लगेचच जो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला त्याला आपला रोल तोही ठाऊक असणं गरजेचं होतं. तिथे त्याला त्याचा रोल तो नीट कळाला नाही आणि त्यामुळे त्याला माघारी परतावं लागलं. कारण साथीनं जो बॅटर आपला आहे तो जो फलंदाजी करतोय त्याच्याकडनं अपेक्षा जरूर आहेत आणि तिथे सिंगल न घेता मोठ्या फटक्याचा प्रयत्न त्यानं वैयक्तिक केला आणि त्यामध्ये झेल होत असताना माघारी परतावं लागलंय. विकेटचं पतन होत आहे खेळाडू बाद. मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती सोमनाथ आहेत आणि 8व्या क्रमांकावरती संकेत घरत आहेत. सोमनाथ यांनी जर लगातार 2 षटकार लगवले तर आदरणीय अमरजी पाटील सर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलाय. आता मात्र 8वा क्रमांक जो आपण लोअर ऑर्डरचा पाहतो, परंतु 8व्या आणि 9व्या क्रमांकाचे बॅटरही चांगली फलंदाजी करू शकतायत आणि तेच करावं लागेल फलंदाज संकेतला. यापुढे चांगला फटका आहे. ऑन साईडला बॉल निघून चाललाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहेत. मिळेल फक्त एकच धाव आणि एकेरीच्या माध्यमातून धावांची गती जाऊन पोहोचते 4 या डिजिट मध्ये. अक्षय सर काय म्हणाल, अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या आहे 44. इथनं 60चं लक्ष ते गाठण्याचा प्रयत्न करावा लागेल. येणारी 4 बॉल त्यामध्ये 2 मोठे फटके ते इथे खेळावे लागतील. काय ते खेळले जातील ते आपल्याला इथनं बघायचं आहे. अंकुश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेचा अंकुशचा बॉल तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जज करतोय मात्र त्याच्या आवाक्या बाहेर राहिला. तिथे जोपर्यंत बॅकअप मिळाला 2 धावा सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. अगदी चांगला थ्रो पाहायला मिळाला मात्र कलेक्शन मध्ये झाली गडबड आणि त्यामुळे 3 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. क्षेत्ररक्षणाचा दर्जा तो नेहमीच सुधारित असणं गरजेचं आहे कारण जी टीम दर्जेदार क्षेत्ररक्षण करते ना ती विपक्षी टीमवर सातत्यानं दडपण टाकत राहते आणि ते इथे करावं लागेल. सध्या या ओव्हरचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू नंतर 47 रन्स दाफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ 3 चेंडूचा खेळ तो अजूनही बाकी आहे. कमी गतीने टाकला होता. यावेळेस पुण्याचे एकदा व्हेरिएशन ते दाखवलं गेलं. इथे विकेट सॅक्रिफाईस करण्याकरता सांगितलं गेलं आणि ते विकेट सॅक्रिफाईस केली गेली. या विकेट सॅक्रिफाईस होत आहेत मात्र राहुल इथे ज्या रन्स येणं गरजेचं आहे ना त्या रन्स पाहायला मिळत नाही. अगदी चांगली गोलंदाजी होत असताना फलंदाजाला बांधून ठेवलंय. नक्कीच सर, आणि तुम्ही बोललात की विकेट सॅक्रिफाईस केला आणि म्हणतात ना की त्याग तिथेच करा जिथे खरी गरज आहे. कारण की भर उन्हामध्ये जर आपण दिवा पेटवला तर मात्र तो नष्ट होईल कारण की सूर्याचा प्रकाश हा लक्क असतो आणि त्याचप्रमाणे येथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली. परंतु आता जो बॅटर आहे फलंदाजी मार्कवरती सोमनाथ उर्वरित 2 बॉल शिल्लक आहेत आणि 47 धाव फलकावरती आहेत. अक्षय सर मी तर म्हणेन की एक मोठा फटका आणि धावसंख्या 55+ जर गेली तर हेल्दी टोटल मानली जाईल नो डाऊट. निश्चित टोटल कुठलीच छोटी मोठी नसते मात्र तुम्ही पहिल्यांदा बॅटिंग करताना तेव्हा एक 12-13ची सरासरीची दाफलकावर लागणं गरजेचे आहे. 36 वरही तुम्ही मॅच डिफेंड करू शकता तुमची गोलंदाजीची गुणवत्ता. मात्र जेव्हा पहिल्यांदा बॅटिंग करताना तेव्हा 60 हे प्रमुख लक्ष 5 ओव्हरच्या मॅच मध्ये असणं गरजेचं आहे. नक्कीच. आता मात्र सोमनाथ काय करेल दुसऱ्या बाजूनं अंकुश भोईर डेट ओव्हरचे मास्टर माइंड गोलंदाज. चांगला बॉल, अतिशय चांगला बॉल पाहायला मिळाला. चेंडू खाली राहिला होता. एक खासियत आहे जी विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. पिच क्रिएटरचं जरूर कौतुक करावं लागेल. ही खेळपट्टी टिकवणं 11 दिवस ही स्पर्धा आपण पाहत आहेत. अतिशय वेळ लावून सोडलंय रॉकी ग्रुप ट्रॉफीने. आता शेवटचा बॉल, शेवटच्या ओव्हरचा गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. ओव्हर दी स्टम्प्स. सोमनाथचा फटका चीप आहे. डीप मधून येत आहेत पुढे. जयेश घर त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते आणि अंतिम बॉलवरती या 2 धावा परिपूर्ण झाल्या. 3 धावेचाही प्रयत्न आणि प्रयत्न राहील या ठिकाणी असफल. धावबाद होत आहेत सोमनाथ. 2 धावा आल्या. धावसंख्या 49 आणि आता धावा कराव्या लागतील 50. चला आपण टॉस साठी आमंत्रण देऊया. एका साईडनं अमरदीप जलसार आणि श्रीकृष्ण चाफेवाडी. चला कॅप्टन आपण या टॉस बॉक्स मध्ये. हॅलो आदरणीय पिंकेशजी पाटील सर, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत.
आदरणीय सन्माननीय राहुलजी मोहिते साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. दोन कॅप्टन या ठिकाणी जॉईन झालेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मोहिते साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक दर्जेदार व्यक्तिमत्व आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. एका साईडनं रॉकी ग्रुप पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूने RG. प्रथमतः चॉईस दिली जाईल दोन्ही टीमला, श्रीकृष्ण चाफेवाडी आणि दुसऱ्या बाजूने अमरदीप जलसार. आणि अमरदीप जलसार या टीमने चॉईस जिंकलेली आहे. रॉकी ग्रुप त्यांनी कॉल केलाय आणि रॉकी ग्रुप या ठिकाणी येतोय. धन्यवाद मोहिते साहेब, आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती विराजित व्हायचंय. अमरदीप जलसार टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी जॉईन झालेत. प्रफुल्ल पाटील, टॉस आपण जिंकलाय, दुसऱ्या फेरीतील सामना आहे आणि आपला निर्णय क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. समोरचा संघ काय रणनीती आखली जाईल या 5 षटकांमध्ये, जास्त बोलत नाहीयेत. तदनंतर श्रीकृष्ण चाफेवाडी टीमचे कॅप्टन जॉईन झालेत. जर तुम्ही प्रथमतः टॉस जिंकला असता तर आपण काय निर्णय घेतला असता? आम्ही प्रथम बॅटिंगच केली असती, कारण पहिली मॅच आम्ही बॅटिंग करूनच विन झालो. त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला होता की आम्ही पहिला बॅटिंगच करू. मनासारखं झालंय काय? 5 षटकांमध्ये किती धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील आणि कोणते असे बॅटर असतील त्यांच्याकडून चांगली कामगिरीची आपल्याकडून अपेक्षा असेल? जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू. प्रणय आणि प्रथमेश, मागच्या मॅचमध्ये प्रथमेश थोडा आउट ऑफ फॉर्म होता, त्याचा फॉर्म येणं खूप गरजेचं राहील. नक्कीच. आणि या स्पर्धेविषयी काय म्हणाल? नेहमीच एक मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतो. तुमचा खेळ नेहमीच आपण पाहिला या स्पर्धेमध्ये इथे चांगला होतो, तुमच्या टीमचा चांगला होतो. एकंदरीत आदरणीय रॉकी दादा आणि रॉकी ग्रुप चषक विषयी काय म्हणाल? रॉकी ग्रुप चषक म्हटलं म्हणजे हा आमचा विटीलाईनचा वर्ल्ड कपच आहे आणि रॉकी दादा तर एक मनमिलाऊ व्यक्तिमत्व, बोलेल तेवढं कमीच आहे, निशब्द. नक्कीच. आणि आता ISPL सुरुवात होते आणि ISPL मधील तुमची आवडती टीम कोणती आहे आणि कोणत्या प्लेअरला तुम्ही सपोर्ट करणार यावेळेस? केतन मात्रे. थँक्यू व्हेरी मच. वाकळणचं वंडर बॉय केतन मात्रे यांना सपोर्ट असेल तर टॉस बॉक्स मधून न्यूज या ठिकाणी आलेली आहे. अमरदीप जलसार या टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. जाऊया आपण समालोचन कक्षेमध्ये आणि तेथे ऐकणार आहोत पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज, पालघर भूषण आमचे गुरुवर्य सन्माननीय प्रमोदजी शेडगे सर आणि त्यांच्या समवेत आहेत विरातन खूरचा आवाज आदरणीय हार्दिकजी गिणी सर. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद राहुलजी दानवाद सर. शिक्षण सांभाळून सुद्धा क्रिकेटवरती असलं जे प्रेम आहे त्याच्या प्रतीक आपण पाहतोय, त्याच्या प्रती सेवा करत असताना खऱ्या अर्थानं आपण पाहतोय द्वारकामाई चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला नंदगडीपाडा 11 या 2 टीममधील एक मोठी बॅटल मैदानामध्ये रंगत असताना मागील वर्षामध्ये ज्या पद्धतीने प्रमोद सर आपण पाहिले द्वारकामाई चिखलपाडा टीमकडून जे ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते ते सर्वाधिक यशस्वी ओपनिंग पेअर या विभागामधील संबोधलं जात होता आणि तुम्ही सुद्धा त्याचे साक्षीदार आहात. यस, डेफिनेटली. ज्या पद्धतीने साईराज आणि स्वप्नील ओपनिंग प्लेअर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते, परंतु इथे सॉफ्ट डिसमिसल. कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले. एक ट्रॅप रचला होता, स्क्वेअर लेगला एक फिल्डर त्या ठिकाणी तैनात केला होता. बरोबर पायावर बॉल यावेळेला त्या लाईनवर आणि इथून जर आपण पाहिलं तर फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. पहिल्याच बॉलवर मिळते विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, पायावरचा बॉल अगदी मनगडचा वापर केला होता स्क्वेअर लेगला. त्या ठिकाणी फिल्डर होते, कोणतीही मिस्टेक केली नाही. ग्रेट कॅच, ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. फलंदाज बाद गॉन. नवीन बॅटर विंकोशन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 3rd पोझिशनवरती सुरुवात खराब झाले. जे ओपनिंग पेअरची चर्चा आपण करत होतो सकाळच्या सत्रामध्ये ओपनिंग पेअर चांगलं राहिलं होतं. या दोन्ही फलंदाजांनी कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं, परंतु या आफ्टरनून सेशनमध्ये साईराजने आपली पहिल्या चेंडूवरती विकेट गमावली गेले. करणने दुसऱ्या बाजूला आपल्या टीमसाठी विकेट मिळवून दिले. बॅटिंगमध्ये आपण पाहू शकतायत करणने या ठिकाणी जरूर धावा बनवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एकच षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला. आता गोलंदाजीमध्ये इम्पॅक्ट दाखवण्याचा प्रयत्न विंकोश मात्रे बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेल्या मॅच मध्ये एक षटकार ठोकून फिनिशिंग टच केलं होतं. पहिल्याच बॉलवर विकेट डाऊन. साहिल कोणतीही मिस्टेक केली नाही आणि त्याच्या चेहऱ्यावरचे जे आनंद आपल्याला पाहायला मिळाला अप्रतिम.
ऑन साईडला विंकोश मात्रे आलेल्या चेंडूला हवाई सफर करत असताना या बॉलला जणू काही पंख फुटले आणि सरळ बॉलने लँड केले बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. प्युअर क्लास स्ट्रोक त्या ठिकाणी आपण पाहतोय विंकोशनच्या बॅटमधून पिकअप शॉट होता. कुठल्या स्पॉटवरून चेंडू पिच झाल्यानंतर मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला आणि डिस्टन्स सुद्धा या ठिकाणी मिळाला. मिड विकेटला ते डिस्टन्स हवं होतं आणि ते अंतर प्राप्त केलं गेलं. करणला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती करणवरती थोडंसं प्रेशर असणार आहे, कारण सुरुवात विकेटने झाली होती, परंतु सेकंड बॉलवरती पुन्हा एकदा या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न द्वारकामाई चिखलपाडा टीम करते. तिसरा बॉल या ओव्हरमधील ओव्हर दी विकेट. पुन्हा एकदा फ्लिक शॉट इनफिल्ड वरून बॉल सरळ निघून जाईल डीप स्क्वेअर लेगला. आधी षटकार आणि त्यानंतर चौकार विंकोशनच्या बॅटमधून. होता ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. बरोबर या वेळेला रॉकी या कटआउट्सला मानाचा सलाम दिला की रॉकी, खऱ्या अर्थानं रॉकी दादा ही मात्र जबरदस्त खेळपट्टी तुम्ही बनवले. फुल टॉस बॉल होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परिपूर्ण मिस झाले आणि विंकोश मात्रेला परतावं लागेल. लेग बिफोर विकेट पायचीत पकडला गेला. फलंदाज बाद. स्ट्रॉंग अपील त्या ठिकाणी केली गेली. ज्या पद्धतीने आपण पाहतोय बॉल डिलिव्हर्ड केला होता एग्रेसिव्ह मूडमध्ये करणला आपण पाहिलं आणि विकेट मिळवून दिले. पहिल्या चेंडूवरती सुद्धा सायराजला तंबूच्या असला पटवला आणि तदनंतर विंकोश यांची विकेट मिळवली जाते. 10 या धावसंख्येवरती दुसरा धक्का लागलाय. 50 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 10ची सरासरी, 10चा रिक्वायर्ड रन रेट हवा आहे द्वारकामाई चिखलपाडा टीमला. आणि पहिल्या ओव्हरमध्ये त्या 10 धावा येताना आपण पाहिल्या. विंकोश यांच्या बॅटमधून 2 मोठे स्ट्रोक करणच्या विरोधामध्ये आले आणि या करणला इथे टार्गेट केलं होतं, परंतु करणने सुद्धा पलटवार मैदानाच्या आतमध्ये केलाय. आता नवीन बॅटर अक्षयला आपण पाहतोय. डावखुरा त्याचा हा फलंदाज आहे आणि अनेक वेळा द्वारकामाई चिखलपाडा टीमसाठी कठीण काळामध्ये बॅट सिच्युएशनमध्ये संघाला बाहेर काढण्याचं काम या फलंदाजाने अनेक वेळा केलंय. आज लवकर प्रमोट केले गेले, 4थ्या क्रमांकावरती प्रमोट केले गेले. हा चान्स ग्रॅब करावा लागणार आहे. विश्वास अक्षयवरती दाखवला गेला. वेळ जास्त जातोय. 10 धावा स्कोर कार्डवरती 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. लेफ्टी बॅटरला या ठिकाणी क्रीजवरती आणलं गेलंय. करणच्या विरोधामध्ये अजूनही आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि त्याच्या विरोधामध्ये रन्स बनवायचे आहेत. ऑफ्टमवरती शफल होऊन इनसाइड आउटचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. व्हाईट यॉर्करला टार्गेट केलं गेलं होतं. लाईन चांगली ठेवला आतापर्यंत. 5 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके करणच्या विरोधामध्ये जरूर आलेत, परंतु बॅकअप करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय. याला म्हणतात हार न मानणं. पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर षटकार आला, चौकार आला, परंतु न डगमगता न डळमळीत होताना माझं कॉन्सन्ट्रेशन यावेळेला विकेट आणि डॉट बॉल कडे आहे. इनसाइड आउटचा फटका खेळण्याची तयारी दाखवली होती. हा झेल महत्वपूर्ण होता. कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच अँड विन द मॅच. कॅच ड्रॉफ्ट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. इथून जर झेल टिपला असता तर कदाचित 2 धावा सेव्ह झाल्या असत्या, विकेट मिळाली असते. येणाऱ्या फलंदाजांवर कदाचित दडपण असू शकलं असतं, परंतु इथून द्वारकामाई चिखलपाडा टीम आता थांबणार नाहीये. 12-2 पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 6 मिनिटे तुम्ही व्यतीत केलेली आहेत. लक्षात असू द्या 14 मिनिटे 12 सेकंद तुमच्याकडे आहे 3 षटकं टाकण्याकरिता. याची सुद्धा आपण दखल घ्यायची आहे. 12-2 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 बॉल, हार्दिक 38 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम जबरदस्त आयोजन, नियोजन. ब्रँड ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. येतानाच प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतो. खेळाडू, प्रेक्षक, मान्यवर यांचं आगमन त्या प्रवेशद्वाराजवळून होत असताना आपण पाहू शकतायत आणि प्रत्येक जण जो तो
मात्र आपापल्या परीने या स्पर्धेची जबरदस्त तारीफ करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि कौतुकास्पद असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. कशी 5 दिवस गेले आणि आजचा दिवस कसा जातोय, मात्र 6 दिवस कशी आपली जातील हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. असं वाटतं की ही 1 महिना जरी स्पर्धा असली ना तरी सुद्धा कोणाला कळणारही नाही की ही स्पर्धा कशा पद्धतीने, मात्र ज्या पद्धतीने उभारली गेले, कारण वाटतच नाही विरंगुळा होतोय आणि त्यामध्ये मात्र मॅचेस अशा होत आहेत की अफलातून पाहायला मिळतात. रफ अँड टफ, सुपर टायमिंग, फोरआर्मचा चांगला वापर केला. स्वप्नीलच्या बॅटमधून एक बेधडक फटका, सरळ चेंडू निघून जाईल. AB11 स्टँडला मानाचा सलाम देणारा हा खणखणीत षटकार. बॅकफुट पंच त्या ठिकाणी आपण पाहिला. स्वप्नील गरजच्या बॅटमधून हा षटकार आलाय. ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर हा स्ट्रोक सजवला होता. 18 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत गोलंदाज साईचं केलं. पुन्हा एकदा समोर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा, षटकार. काय फटका खेळला यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो. जणू काही केतन मात्रे स्टाईल मध्ये या बॉलला फेकून दिलं. सुपर टायमिंग, व्हॉट अ शॉट बाय स्वप्नील, क्लास. जसा बॉल निघाला त्यावर 24 कॅरेट नाही तर स्वप्नीलचा क्लास लिहिला होता. षटकार 6. चा जो झोन आपल्याला पाहायला मिळतोय, समोर धावा बनवणं त्याला आवडतं आणि 70% जे आपण पाहतोय रन्स आहेत ते आतापर्यंत आपण पाहतोय समोरच्या दिशेने येताना सातत्याने आपण पाहिले स्वप्नीलच्या माध्यमातून. कारण ज्या पद्धतीनं त्याच्याकडे जी ताकद आहे, जी स्ट्रेंथ, जे बल आपण पाहतोय आणि त्या ताकदीचा वापर करतोय मागच्या 2 चेंडूंवरती. इथे सुद्धा चान्स घेण्याचा प्रयत्न केला होता. इनसाइड आउटचा फटका आपण पाहतोय. पॉइंटला शतशक डीपमध्ये नाहीये, पाठलाग करावा लागणार आहे. रेस त्या ठिकाणी जोर आपल्याला पाहायला मिळते आणि त्या रेसमध्ये फिल्डर त्या ठिकाणी त्याचे प्रयत्न चांगले होते. त्याचमुळे या बॉलवरती या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव वाचले गेले, 3 धावा येत आहेत या बॉलवरती. मागच्या 3ही बॉलवरती साईवरती या ठिकाणी प्रतिघात केले गेलेत. धावसंख्या फलकावरती 27-27, 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता विजयासाठी जे लक्ष्य आपल्याला पाहायला मिळते ती वाट आता मोकळी होताना पाहायला मिळते प्रमोद सर. कारण ज्या पद्धतीने मागच्या 3 बॉलवरती ज्या धावा स्वप्नीलच्या बॅटमधून आल्यात, स्वप्नीलचा थोडासा डाऊनफॉल होता, परंतु या मॅचमध्ये त्या हेटर्सला त्याने पूर्णपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. हो, साई एक चांगला गोलंदाज आहे, परंतु या सिच्युएशन मध्ये त्याची गोलंदाजी थोडीशी जरूर आपण पाहू शकतायत दिसा पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने 2 षटकार आल्यानंतर धावांचा वेग वाढला आणि तिथे कुठेतरी डळमळीत होत असताना आपण पाहतायत. 27ला 2, 23 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. इथून सुद्धा सामना टर्न होऊ शकतो, परंतु विकेट फॅक्टर ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. शॉर्ट फाईन लेगला अभिला आपण पाहू शकाल. चांगला स्टॉप केला गेलाय बॉलला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. आज वेळेनुसार सामने मात्र सुरळीतपणे सुरू आहेत. सर्व आमच्या 8ही संघांचं आम्ही हृदयाच्या अंतकणापासून रॉकी दादा यांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करीत आहोत, आयोजकांच्या वतीने. कारण आपण टाइम मॅनेजमेंट यावेळेला परफेक्ट स्वीकारलेला आहे. इथून सरळ बॉल देतील तर तुम्हाला फक्त प्रेक्षक बनून राहावं लागेल आणि तेच झालं. साई किनीचा हा बॉल ओरपिच होता. सरळ बॉलला फेकून दिला. वाईडिश लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा धमाकेदार झन्नाटेदार षटकार 6. हाला मिळतोय. जे प्रेक्षक वर्ग मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर आहेत आणि खूपच चांगल्या प्रकारचे या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि बॉल गेल्यानंतर लगेच क्विकली आणून देत आहेत, ते सुद्धा त्यांचे ऋणी आहेत. रॉकी दादा आणि संपूर्ण टीम. स्वर्गीय मोनिश संजय राऊत स्टँड आपण पाहू शकतायत. सिच्युएशन 34 धावा झालेत. इक्वेशन आपण पाहतायत. आता 18 बॉल आणि 16 रनची आवश्यकता द्वारकामाई चिखलपाडा या टीमला विजयासाठी. AB11 स्टँड जे AB ट्रॉफी नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. कुणालदादा पाटील स्टँड आपण पाहू शकतायत. जय हिंदवी अखंड भारत, जय हिंदवी महाराष्ट्र. हिंदूश्री कुणालदादा पाटील
स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतोय. सदानंद पाटील दादा 888 स्टँड आपण पाहू शकाल. महिला कक्ष, खेळाडू कक्ष आपण पाहतायत. अगदी महिला कक्ष शेवटच्या दिवसात खच्चाखच भरलेला पाहायला मिळेल. आणि लेडी अँकर 11 तारखेला जिचं आगमन होताना या स्पर्धेच्या माध्यमातून सेकंड इयर रेश्मा मयेकर, पॉप्युलर लेडी अँकर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतील. शेठ माणूस हा स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतोय. तिथून प्रेक्षक सदस्य रॉकी ग्रुपचे त्यांच्यासाठी स्पेशल स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. ऑफ साईडला अक्षयचा खूप चांगला फटका, हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली होती. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 35 या धावसंख्येवर चेतन किनी यावेळेला पुढे सरसावले गेले होते, परंतु त्यांना बीट केलं. एक रन मिळेल. हार्दिक ज्या पद्धतीने रिदम मध्ये बॅटिंग करतोय. स्वप्नील 4 बॉलमध्ये 21, काय क्लास बॅटिंग केले. कसं कौतुक असेल तुझ्या मुखातून. विदाऊट प्रेशर बॅटिंग केली गेली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकताय जे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आले, कॉन्फिडंटली ते स्ट्रोक आपण पाहिल्यात. हा बॉल यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. टो क्रशिंग यॉर्कर होता आणि ते आपण पाहू शकताय वार करण्याचा प्रयत्न केला होता करणवरती. तो वार अपयशी ठरलाय. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. 35 धावा फलकावरती आपण पाहतोय. स्वप्नीलची चर्चा पण करत होतो आणि समोर धावा बनवणं सातत्याने त्याला आवडत आलंय आणि मागचे 3 षटकार जे आहेत ते समोर आलेत. या बॉलवरती सुद्धा बिग हिट, हा फटका या ठिकाणी जरूर आपण पाहू शकतायत. अंतर नाहीये, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक साहिलला बीट करत बॉल सरळ निघून जाईल. 6 धावांकरिता षटकार. चेतन जरूर आले होते आणि या बॉलवरती कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला स्वप्नीलचा. जीवनदान मिळालंय आणि इथे सुद्धा 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. ज्या पद्धतीनं प्रमोद सर आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 2 विकेट गेले होते, तिथून बॅटिंग करणं थोडंसं डिफिकल्ट होतं, परंतु डिफिकल्ट टास्क सातत्याने स्वप्नीलला आवडत असतो आणि तो टास्क त्याने पूर्ण केला. 7 बॉलमध्ये 29 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. जबाबदारीने खेळ स्वीकारला गेलाय. संयमाने खेळ स्वीकारत असताना पाहायला मिळतोय. स्वप्नीलचा हा फटका यावेळेला ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केला होता. 1 रन तर मिळेल. मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग तर झाले, परंतु 2 रन्स काही रोखू शकणार नाही आहेत. द्वारकामाई चिखलपाडा टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. आतापर्यंत आपण पाहिलं तर 45 या धावसंख्येवर 45, लॉस ऑफ 2 विकेट. 45चा आकडा. अगदी हिटमॅन रोहित शर्मा जगातील असा एकमेव खेळाडू आहे जो सध्या तरी वन डे क्रिकेट खेळतोय, सक्रिय आहे आणि ब्रँड अँबॅसेडर त्याला बनवलं गेलंय. ऑन साईडला खेळले गेले खूप चांगल्या पद्धतीने. चेंडूला फक्त दिशा देत असताना सिंगल मेल. काय बॅटिंग केली. बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळलंय. फक्त बॅट आणि बॉल हातामध्ये घेतलं तर तुम्ही ॲज अ प्लेअर बनत नाही, तर बुद्धिमत्ता सुद्धा तुम्हाला वापरावी लागते. त्या बुद्धीचा वापर करावा लागतो. ते समर्पित तुम्हाला झोकावं लागतं, समर्पित करावं लागतं. 46 झालेत. आता 12 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे. घेऊया एक सुंदरसं सॉन्ग आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 4. चेस करण्यासाठी जे आपण पाहू शकता प्रयत्न केले गेले. मागील 2 षटकांमध्ये स्वप्नीलच्या बॅटमधून 3 षटकार आपण पाहिले आणि त्याचमुळे ही रनचेज आपण पाहू शकता थोडीशी सोपी झाली. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 4ची गरज आहे. स्वप्नीलला आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. आज त्यांनी जी बॅटिंग केलं सेलिब्रेट करत असताना खऱ्या अर्थाने चिखलपाडाकर, कारण स्वप्नील थोडासा बॅकफुटला होता, तिथून फ्रंटफुटला येणं गरजेचं होतं स्वप्नीलला या सीझनमध्ये. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता त्याची बॅटिंग आज एन्जॉय केली गेली पूर्णपणे. ते स्लाइस करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पॉइंटला क्षेत्ररक्षक धावतायत आणि सरळ बॉल निघून जाईल पॉइंट सीमारेषा पलीकडे. विजयाच्या धावा या ठिकाणी फलकावरती लगावल्या गेल्या. स्वप्नीलच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार.
गुड फिनिश त्या ठिकाणी केलं गेलं आहे. फिनिशरचा रोल या ठिकाणी प्ले केला गेला आहे आणि ती फिनिशरची भूमिका या ठिकाणी निभावलाय फलंदाज स्वप्नीलने. त्याच्या बॅटमधून एकंदरीत आपण पाहतोय 35 धावा आपण पाहिल्या आणि 35 धावांचा हा नॉक अप्रतिम होता. जबरदस्त अप्रतिम 36 धावांची स्वप्नीलची बहारदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली. 10 बॉलमध्ये 360च्या स्ट्राईक रेटने. ओम साई एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सुजनजी पाटील